श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, जागतिक ऊर्जा सुरक्षा, शाश्वत ऊर्जा आणि तंत्रज्ञान यावर भर देण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या वतीनं गोव्यात भारत ऊर्जा सप्ताह 2026चं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर भारत ऊर्जा सप्ताहाचं महत्त्व, भविष्यात ऊर्जा क्षेत्रात भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगतीच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल याविषयी ऊर्जा क्षेत्राचे अभ्यासक रुपेश दत्तात्रेय संखे यांच्यासोबतची चर्चा आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकूया. नमस्कार सर, आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आमचा पहिला प्रश्न असा आहे की भारताकडे ऊर्जा क्षेत्रातल्या संधी आणि गुंतवणुकीसाठी उदयोन्मुख देश म्हणून पाहिलं जात आहे आणि याचं सुतोवाच स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केलं आहे. याविषयी काय सांगाल? नक्कीच. जर तुम्ही आताची आपली इकॉनॉमी पाहिलं तर $4 ट्रिलियन इकॉनॉमी आहे आणि 2047 जेव्हा विकसित भारत म्हणून आपण बघतोय त्यावेळेला आपली जी इकॉनॉमी असणार आहे ती जवळजवळ 30 ते 32 ट्रिलियन डॉलरची आहे. आणि ही जी इकॉनॉमी जर जागतिक स्तरावर सगळ्यात मोठ्या वेगाने वाढताना दिसते त्याच्या आसपास, तर त्यासाठी जी ऑइलची रिक्वायरमेंट आहे, म्हणजे जर आपण इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीचं जर फोरकास्ट पाहिलं तर 2040-2050 पर्यंत जो काही इन्क्रिमेंटल डिमांड जो येणार आहे एनर्जीचा, त्यातला 25 ते 30% भारताकडून असणार आहे. आणि पूर्ण जागतिक स्तरावर जी एनर्जीची डिमांड आहे ती त्यामध्ये इंडिया 10% आसपास असणार आहे. त्यामुळे जर इंडियाला जर एक स्ट्रॅटेजिक एक नॅशनल एनर्जी सिक्युरिटी हवी असेल आणि त्याचबरोबर इंडियाने जे क्लायमेट चेंज मध्ये 2070 पर्यंत नेट झिरो म्हणून एक कमिटमेंट केलं आहे, तर त्या दृष्टिकोनातून जी इन्व्हेस्टमेंट इंडियाला हवी आहे की जवळजवळ 200 लाख करोडची इन्व्हेस्टमेंट आहे 2047 पर्यंत आणि पुढच्या 7 ते 8 वर्षामध्ये जवळजवळ 45 लाख करोडची इन्व्हेस्टमेंट आहे आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी हवी आहे. त्यामुळे हा जो प्लॅटफॉर्म आहे, ह्या प्लॅटफॉर्म मध्ये आपण पाहिलं तर सगळे गव्हर्नमेंट लीडर्स आहेत, पॉलिसी मेकर्स आहेत, मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीचे सीईओज आहेत, स्टार्टअप्स आहेत, हे सगळे एका स्तरावरती आला, प्लॅटफॉर्मवरती आला आणि जवळजवळ 125 कंट्रीजने ह्यामध्ये भाग घेतलेला आहे. त्यामुळे नक्कीच इंडियाच्या दृष्टिकोनातून एक मोठी गुंतवणुकीची संधी आहे. गोव्यात होत असलेल्या भारत ऊर्जा सप्ताहात भारत आणि कॅनडा दरम्यान ऊर्जा भागीदारी विषयी घोषणा असेल किंवा भारत अरब ऊर्जा संवाद अशा सहकार्यातून भारत आपली ऊर्जा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय भागीदारी कशी वाढवतोय हे आमच्या श्रोत्यांना नक्की ऐकायला आवडेल. ह्या दोन जर कंट्रीज जर झालं, म्हणजे एक युएई मध्ये झालं किंवा कॅनडाच्या मिनिस्टरशी झालं, तर त्यामध्ये कसं की दोन्ही कंट्रीज मध्ये काही ना काही बायलॅटरल ट्रेड हवं असतं. जसं जर आपण कॅनडाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्यांच्यासाठी LNG आहे किंवा LPG आहे किंवा क्रूड ऑइल ते इंडियाला एक्सपोर्ट करू शकतात आणि इंडिया ही त्यांना जे रिफाईन पेट्रोलियम प्रोडक्ट्स आहे ते इंडियाकडून आपण कॅनडाला देऊ शकतो. त्यामुळे दोन्ही कंट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात एक कमर्शियल आणि इन्व्हेस्टमेंट पार्टनरशिप होऊ शकतं. तर त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की एक चांगली वाटचाल आहे आणि ह्या सगळ्याच कंट्रीज एमिशन जे क्लायमेट ऑब्जेक्टिव्ह आहे, जे एमिशन रिडक्शनच्या मागे आहे, त्यासाठी त्यांना जी मोठी इन्व्हेस्टमेंट जी करायची आहे ती कार्बन कॅप्चरसाठी करायची आहे, त्याचं युटिलायझेशन कसं करायचं, त्याचं स्टोरेज कसं करायचं, त्या रिलेटेड खूप इन्व्हेस्टमेंट आहे. तर मला असं वाटतं हे जे बायलॅटरल अग्रीमेंट आहे हे दुसऱ्याही कंट्रीज सोबत होऊ शकतं. जसं आपण 2 दिवसापूर्वी पाहिलं की इंडियाने युरोपियन कंट्रीज सोबत बायलॅटरल अग्रीमेंट केलं आणि बरेच जे प्रोडक्ट्स आहेत त्याला टॅक्स कमी केलं, टॅरिफ कमी केलं. त्यामुळे नक्कीच कुठे ना कुठे दुसऱ्या देशाशीही आपण असं अग्रीमेंट करू शकतो आणि ह्याची आता खूप गरज आहे असं मला वाटतं. ऊर्जा सुरक्षा ते आत्मनिर्भरता असा जो आपला भारताचा प्रवास सुरू झाला आहे असं प्रधानमंत्री देखील म्हणालेले आहेत. त्या दृष्टीनं भारत काय पावलं उचलत आहे? एनर्जीला आपण 3 वेगळ्या ह्याच्यात जर विभाजन केलं तर मला असं वाटतं जो ट्रान्सपोर्टेशन रिलेटेड जो इलेक्ट्रिक व्हेकल्स आहे, इलेक्ट्रिक ट्रान्सपोर्टेशन, त्यामध्ये बऱ्याच प्रमाणे भारत हा आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनातून वाटचाल होताना दिसतंय. जसं त्या व्हॅल्यू चेन मध्ये आपण पाहिलं तर हायड्रोजन फ्यूल टेक्नॉलॉजी आहे, तिथे कुठे ना कुठे भारताने आपलं इन्सेंटिव्ह दिले आहे. त्याचबरोबर जे ग्रीन हायड्रोजन रिलेटेड आहे किंवा वॉटर इलेक्ट्रोलायझर म्हणून जे इक्विपमेंट लागतं तिथेही भारताने बऱ्याच प्रमाणे जोर दिलाय. तो एक भाग झाला. दुसरा जर आपण पाहिलं तर जर रिफायनरी आणि LNG मध्ये आपण पाहिलं तर तिथे भारताने सांगितलं की जर आपण पाहिलं की रिफायनरीची कपॅसिटी आहे जी भारताची 260
मिलियन मेट्रिक टन आहे प्रत्येक वर्षाला, तर ती 300च्या आसपास दृष्टिकोनातून पावलं चालू आहे. त्याचबरोबर जर आपण पाहिलं प्रधानमंत्री यांचं जर भाषण पाहिलं तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही ऑइल अँड एक्सप्लोरेशन मध्ये जे नो गो एरियाज आहे किंवा आम्ही चांगल्या पद्धतीने रेग्युलेटरीमध्ये चेंजेस आणू शकतो आणि त्याप्रमाणे जो इन्व्हेस्टमेंट पाहिजे जवळ $100 बिलियन ची इन्व्हेस्टमेंट आहे पुढच्या 10 वर्षांमध्ये. तिथे बऱ्या प्रमाणे मला असं वाटतं की आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनातून पावले चालू आहे. आणि पॉवरच्या रिलेटेड बघितलं ऊर्जाचं क्षेत्र तर मला असं वाटतं की रिन्युएबल एनर्जीमध्ये जे सोलार आणि विंड मध्ये आहे तर सोलारच्या ह्याच्यामध्ये जे व्हॅल्यू चेन मध्ये जे इनगोट आहे, वेफर्स आहे, सोलार सेल्स आहे, मॉड्यूल्स आहे, तिथे भारताने खूप सारे रेस्ट्रिक्शन ठेवलेत. जो काही सोलार पॅनल जे इन्स्टॉल करतायत तिथे ते भारताकडूनच बनलेलं पाहिजे. तर त्याला ALMM आपण म्हणून सांगू शकतो की अप्रूव्ड लिस्ट ऑफ सोलर मॉड्यूल्स मॅन्युफॅक्चर. तिथे बऱ्या प्रमाणे आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनातून पावले चालू आहेत. विंडमध्ये आपण पाहिलं की विंड टर्बाईन ही भारतातही बनली पाहिजे आणि बॅटरी स्टोरेजवरही मोठ्या प्रमाणात कल आहे. तर भारताचे जे पाऊल आहेत ते पूर्ण व्हॅल्यू चेन मध्ये कॅप्चर करण्याचं. जर आपण काही दिवसापूर्वी पाहिलं तर एक शांती बिल म्हणून ऍक्ट जो पास झाला न्यूक्लिअर रिलेटेड, ते मला वाटतं की बराच जो आता जो 9 गिगावॅटची कॅपॅसिटी आहे ते 100 गिगावॅट जाण्यासाठी सगळे जे काही प्रायव्हेट प्लेयर्सला अलाउड आहे. तर मला असं वाटतं कुठे ना कुठे भारताने ठरवलंय की येत्या 20 ते 25 वर्षामध्ये पूर्ण जी व्हॅल्यू चेन आहे एनर्जीमध्ये ते आपल्या आत्मनिर्भरता किंवा आपल्याच कंपनीने ते बनवून मेक इन इंडिया दृष्टिकोनातून बघितलं जातं. खनिज तेल शुद्धीकरण क्षेत्रातला भारत जगातला दुसऱ्या क्रमांकाचा, तर त्यातून मिळणाऱ्या उत्पादनाच्या निर्यातीत भारत जगात पहिल्या 5 येतो. या क्षेत्रात प्रगतीसाठी भारतानं समुद्र मंथन हे अभियान हाती घेतलंय. त्याबद्दल काय सांगाल? आणखीन एक प्रश्न की यासोबतच नैसर्गिक वायूची वाहतूक आणि वापर वाढवण्यासाठी आपले काय प्रयत्न सुरू आहेत? नक्कीच जर आपण खनिज तेलाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर भारताचं कन्झम्पशन जरी आपण पाहिलं की पूर्ण जगामध्ये ते 25% आसपास आहे. त्याचप्रमाणे भारताचा जो निर्यात होतो तोही बऱ्या प्रमाणे चांगला आहे. तर मला असं वाटतं की जी ऑइल आणि जी गॅस खनिजमध्ये जी इन्व्हेस्टमेंट हवी आहे पुढच्या 7 ते 10 वर्षाच्या मध्ये ते जवळजवळ $100 बिलियन आसपास आहे. आणि त्यासाठी जे ब्लॉक्स लागत आहेत म्हणजे एक्सप्लोरेशन ब्लॉक्स हवी आहे ते ऑलरेडी मला वाटतं की 170च्या आसपास ऑलरेडी भारताने अवॉर्ड केले आणि त्यासाठी भारताने एक अंदमान आणि निकोबार जो बेसिन आहे त्यालाही आयडेंटिफाय केलंय की इथेही बऱ्या प्रमाणे एक फ्युचर उच्च दृष्टिकोनातून बघतायत. आणि ह्या ब्लॉक्स मध्ये जे काही इश्यूज येतात की नो गो झोन म्हणतात त्याला, ते नो गो झोन एरिया सुद्धा तिथे बऱ्या प्रमाणे सुधारणा होताना दिसते. आणि हा एक क्षेत्र आहे खनिज की जिथे खूप रेग्युलेटरी असतात की त्यामुळे बऱ्याच कंपनीला थोडासा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मागे पुढे पाहावं लागतं. तिथे भारत सांगते की आम्ही एक इंडस्ट्री फ्रेंडली रेग्युलेटरी चेंजेस घेऊन येणार. तर मला असं वाटतं की नक्कीच येत्या काही वर्षात भारत जर खनिज तेलामध्ये निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात असणार आहे. आणि त्याचबरोबर जर आपण मागच्या 15-20 वर्षाचा आकडा पाहिला तर मला असं वाटतं की भारताचा जो ट्रेड डेफिसिट आहे, जो आयात आणि निर्यातमध्ये ज्या व्हॅल्यूमध्ये जो मोठ्या प्रमाणात आपण आयात करतोय त्यामध्ये ऑइल अँड गॅस जे आहे ना, क्रूड ऑइल जे म्हणतो खनिज तेल, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जास्त आहे. तर मला असं वाटतं की ह्या ज्या रेग्युलेटरी चेंजेस झालं, एक्सप्लोरेशन बॉक्स जर ओपन केले तर नक्कीच आपण हे जी आपली जी आयात होते ती बऱ्या प्रमाणात कमी होऊ शकते. आपणही बाकी ज्या कंट्रीज आहे, शेजारी कंट्रीज, त्यांनाही आपण हा निर्यात करू शकतो. तर मला असं वाटतं की चांगल्या पद्धतीने हे वाटचाल चालू आहे आणि जेवढ्या काही ब्लॉक्स जिथे खूप मोठ्या प्रमाणात खनिज निघू शकतं तिथेही भारत चांगल्या प्रमाणे वाटचाल चालू आहे. तर मला असं वाटतं की हे एक चांगले मूव आहे. आणि आता पाहिलं तर आपली रिफायनरी कॅपॅसिटी हे 207 मिलियन टनची आहे, मेट्रिक टन पर एनमची आहे, ती 300च्या आसपास घेऊन जाणार आहे. तर मला असं वाटतं की चांगल्या रेग्युलेटरी चेंजेस आणू शकतात आणि ते एका इंडस्ट्रीसाठीही एक इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी क्रिएट होऊ शकते. सर, हरित आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात भारताने आतापर्यंत केलेल्या प्रगतीविषयी काय सांगाल? आपण पाहिलं की जेव्हा 2015ला जेव्हा जास्त फोकस हरित ऊर्जा क्षेत्रामध्ये झालं की ज्यावेळेला आपण जे COP26 किंवा COP सुरुवातीचे जेव्हा आपण भारताने सांगितलं की आम्ही नेट झिरो म्हणजे आपण नेट कार्बन फ्री इकॉनॉमी 2070 पर्यंत आणणार आहे, त्यावेळेपासून आपली सगळी जी धोरणं आहेत वाटचाल आहे ती हरित ऊर्जाच्या ह्याच्यात मार्गात आहे. म्हणजे त्यावेळेला जर आपण पाहिलं की भारताची जी कपॅसिटी होती ती 5 गिगावॅटची होती आणि ती आता झालेली आहे जवळजवळ 130 सूर्य ऊर्जाच्या मध्ये. जर आपण
विंड आणि वायू याच्यामध्ये पाहिलं तर मला जो आता जवळजवळ 55 गिगावॅटची कपॅसिटी क्रिएट झाली आहे. आणि हा जो नंबर आहे जो आता 200च्या आसपास आहे तो येत्या 4-5 वर्षामध्ये भारताने 500 गिगावॅटचं टार्गेट ठेवलं आहे. आणि त्यासाठी जे इन्व्हेस्टमेंट आहे, जे टेंडर्स आहे किंवा ज्याला त्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ट्रान्समिशन रिलेटेड, तर बऱ्याच जे ग्रीन कॉरिडॉर फेस म्हणून आपण म्हणतो की जिथे जिथे सौर रिलेटेड जे झोन आहेत, सोलार पार्क्स बोलतो, त्याला आपण कनेक्ट करतोय ग्रीडशी. आणि त्यासाठी जे इन्व्हेस्टमेंट चालू झालंय 2015 पासून 2 स्कीम ऑलरेडी कम्प्लीट झाल्या. तर कदाचित ह्या बजेटमध्ये तिसरी किंवा चौथी इन्व्हेस्टमेंट ओपन होऊ शकतं. आणि त्यानंतर जी पोटेन्शियल आहे जी वायू आणि सूर्य ऊर्जा रिलेटेड, ती पूर्ण ग्रीडला एक स्टेबिलिटी देणार आहे. आणि ह्याचा मोठा फायदा असा होतो की हे कार्बन फ्री एनर्जी आहे. आणि त्याचबरोबर जे दुसरं बॅटरी स्टोरेज आहे किंवा पंप हायड्रो स्टोरेज नवीन टेक्नॉलॉजी आहे, ग्रीन हायड्रोजन आहे, इथे बऱ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट होताना दिसते. तर मला असं वाटतं की पुढच्या 15 ते 20 वर्षामध्ये जे आपण कोळसा रिलेटेड जे आपण उत्पादन करत होतो विजेची, ती बऱ्यापैकी जे आता 70% आसपास आहे, ती जवळजवळ मला वाटतं की 40 ते 50च्या आसपास येणार. आणि जी सूर्य किंवा वायू किंवा आपण जे ग्रीन एनर्जी बोलतो ती जवळजवळ 50%च्या आसपास येणार आहे, जी आता सध्या 15%च्या आसपास आहे. तर नक्कीच सगळे पॉलिसीज आणि जे इन्व्हेस्टमेंट्स आहे ते त्या दृष्टिकोनातून मूव्ह होताना दिसते. शेवटचा पण महत्वाचा प्रश्न आहे की वैश्विक अनिश्चिततेचा जो काळ आहे, अशा काळात भारत भरवशाचा भागीदार म्हणून उदयास आलाय. आणि अशा वेळी मेक इन इंडिया, इन्व्हेस्ट इन इंडिया अशा धोरणातून भारत पुरवठा साखळीत एक महत्वाचा घटक बनू शकतो का? नक्कीच. कारण जर आपण बाकी देशाचं जर आपण उदाहरण बघितलं, जसं एशियातले जे कंट्रीज आहेत त्यांचं जे डेव्हलपमेंट झालं त्यामध्ये त्यांच्यामध्ये एक कॉमन फॅक्टर हा होता की त्यांची इकॉनॉमी ही ओपन झाली होती ग्लोबल दृष्टिकोनातून. तर त्यामध्ये एक्सपोर्ट खूप मोठा पार्ट होता. मला असं वाटतं की इंडिया ही कुठे ना कुठे त्या दृष्टिकोनातून मूव्ह होताना दिसते. आणि आता पुढचा जो येणारा काळ आहे तो खूप मोठा आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिलेटेड एनर्जी इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीज टेक्नॉलॉजी येते. आणि त्यामध्ये मला असं वाटतं भारताने ज्या PLI स्कीम अनाऊन्स केल्या आहे किंवा ज्या इन्सेंटिव्ह क्रिएट करतायत, जे पार्टनरशिप साईन होते दुसऱ्या कंट्रीजची, त्यामध्ये मला असं वाटतं चांगल्या पद्धतीने भारताचा रोल असणार आहे. आणि भारताकडे एक मोठा रिसोर्सेस आहे, जो मॅन पॉवर रिसोर्सेस आहे, स्किल्स आहे, टेक्नॉलॉजी रिलेटेड आहे, रिसोर्सेसही आहे. तर मला असं वाटतं काही ज्या गोष्टी आहेत, जिथे चीनने आता काही दिवसापूर्वी, काही महिन्यापूर्वी रेअर अर्थ रिलेटेड जगावरती मोठा इश्यू क्रिएट केलं होतं सप्लाय चेनमध्ये, मला असं वाटतं पुढच्या येणाऱ्या काही वर्षात भारतही त्या दृष्टिकोनातून बघू शकतं. जिथे जिथे रेअर अर्थ आहे तिथे ओपन करू शकतं. जसं आता न्यूक्लिअर ओपन केलंय, तिथे खूप मोठ्या प्रमाणात सर्च अँड डेव्हलपमेंट चालू आहे. जी इकॉनॉमी आपण आता 4 ट्रिलियनची आहे आणि ती 30-35 ट्रिलियन मध्ये बघतोय. पूर्ण जगामध्ये भारत ही इकॉनॉमी अशी आहे की सगळ्यात जास्त मोठ्या वेगाने जाताना दिसते. कारण आपलं दरडोई कन्झम्पशन प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप बऱ्या प्रमाणे कमी आहे. म्हणजे ग्लोबल जर एव्हरेज 3 टाइम्स 4 टाइम्स जास्त आहे. आणि जर आपलं दरडोई उत्पन्न जर $3,000 वरून जर $5,000 $6,000च्या आसपास येतोय, तर मला असं वाटतं की ह्या ज्या बाकीच्या सपोर्टिंग इंडस्ट्रीज आहे तिथेही मोठ्या प्रमाणे ग्रोथ होताना दिसते. त्यामुळे कुठे ना कुठे पुढच्या 15 ते 20 वर्षामध्ये एक भारत हा एक मोठी सुपर पॉवर इकॉनॉमी होणार आहे. आणि त्या रिलेटेड ज्या काही संधी आहे, अपॉर्च्युनिटीज आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, तेही भारताकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. तर त्यासाठी हे एक प्लॅटफॉर्म आहे की जेणेकरून जो कॅपिटल आता आपल्याला हवा आहे, पैसा गुंतवणुकीसाठी, टेक्नॉलॉजी हवी आहे, त्या रिलेटेड हा एक प्लॅटफॉर्म मोठ्या प्रमाणात एक संधी देतोय. आणि एक कुठे ना कुठे एक विजन क्रिएट करते की 2047 पर्यंत येणारा भारत किती विकसित असेल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले. निर्मिती सहाय्य गुरुनाथ तिरवणकर. लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव. आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर.